नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात निगेटिव्ह गॅपडाऊन ओपनिंगसोबत केलेली. न्यूज तशी होती US मार्केट थोडे खाली निगेटिव्हमध्ये जाऊन क्लोज झालेले आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये विक्स वाढला आहे. इलेक्शन पिरियड आहे, एक्सपायरी आहे, त्यामुळे व्होलॅटिलिटी आहे. त्या अनुषंगानं मार्केटनं सुरुवात एक निगेटिव्ह केलेली गॅपडाऊन ओपनिंगनं, पण त्यानंतरनं मार्केट जे आहे जो महत्त्वपूर्ण सपोर्ट 22,800 त्याच्या खाली ओपन झाला आणि त्याच्या खाली कंटिन्यू मेंटेन झाला. त्यामुळे मार्केटमध्ये जे आहे ते सेलिंग प्रेशर कंटिन्यू हवी होत गेलं. इव्हन बँक निफ्टीमध्ये सुद्धा 49,000च्या खाली ज्या पद्धतीनं बँक निफ्टीनं ओपनिंग दिला, मार्केटमध्ये परत पुन्हा बँकिंग सेक्टरला सुद्धा एक दबाव बघायला मिळाला आणि ओव्हरऑल इंडेक्स जो आहे तो जवळपास निफ्टी 200 पॉईंट, बँक निफ्टी 700 पॉईंट, सेन्सेक्ससुद्धा 700 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झाला आणि ओव्हरऑल मार्केट जे आहे ते निगेटिव्ह टेरिटरीमध्ये राहिलं आणि कंटिन्यू दिवसभर सेलिंग प्रेशर बघायला मिळालं. मे बी प्रॉफिट बुकिंग आपल्याला म्हणता येईल आणि येणाऱ्या पुढच्या 1-2 सेशनमध्ये सुद्धा हा ट्रेंड कंटिन्यू राहू शकतो. मे बी थोडंसं आणखी दबावानुसार निफ्टी, बँक निफ्टी कदाचित खाली येऊ शकते असं वाटतं आणि मार्केटमध्ये 1 जूनला शनिवारी एक्झिट पोल आहे, त्यामुळे सोमवारी मार्केट गॅपअप गॅपडाऊन एक्झिट पोलच्या अनुषंगानं राहू शकतं आणि मंगळवारी रिझल्ट्स आहेत. त्यामुळे येणारे 3-4 ट्रेडिंग सेशन जे आहेत ते निश्चित हायली वोलाटाईल असू शकतील असं मला वाटतं आणि मार्केटमध्ये सडनली राईजही येऊ शकतो और एव्हाना फॉल येऊ शकतो. हे थोडंसं डोक्यामध्ये माइंडमध्ये ठेवून ट्रेड करा असं म्हणता येईल. FIDIच्या ॲक्टिव्हिटीमध्ये बघायचं झालं तर आज FISने जोरदार विक्री केली आहे. 5,800 करोडची विक्री FISने केली आहे. DISने 5,200 करोडची खरेदी केलेली आहे. FISच्या तोडीला DISने बाईंग केलं आहे, पण ओव्हरऑल FISच्या जी खरेदी आहे ती इंडेक्स हेवीवेट्समध्ये होताना आपल्याला नेहमी बघायला मिळते. त्याचा दबावामुळं मार्केट जे आहे ते खाली गेले. उद्यासाठी ट्रेड करायचं असेल तर निफ्टीला थोडंसं ब्रॉडर व्ह्यू घेऊन घ्यायला पाहिजे. लोअर लेवलला 22,500 सपोर्ट आहे, 22,800 फर्स्ट रेजिस्टन्स आहे. 22,800च्या वर गेला तर निफ्टी मे बी 22,900 23,000कडे जाऊ शकते. अदरवाईज 22,700च्या खाली 22,500 हा एक निफ्टीला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. बँक निफ्टीलाही सिमिलरली 48,500च्या खाली मेंटेन राहिला तर 48,200 फर्स्ट सपोर्ट, त्याखाली 48,000. हायर लेवलला 49,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतो. त्यामुळे बँक निफ्टी 48,500च्या खाली 48,200 आणि 48,000. हायर लेवलला 49,000पर्यंत जाऊ शकतं. ह्या ब्रॉडर रेंजमध्ये निफ्टी, बँक निफ्टी उद्या ट्रेड होऊ शकतं. आज NSEमध्ये 955 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 1,299 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 13 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 37 शेअर्स पडलेत. पडणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये NSEमध्ये जास्त आहे. आणि सेक्टर इंडिसायझेसमध्ये सुद्धा फक्त फार्मा सेक्टर आज थोडंसं बाईंग बघायला मिळालं, खरेदी बघायला मिळालं. बाकी अदर सेक्टर्स, बँक्स, IT, ऑइल अँड गॅस, FMCG याच्यावर दबाव बघायला मिळाला आणि मार्केटवर एक कंटिन्युअस दबाव आणि सेलिंग प्रेशरच मेंटेन राहिलेलं बघायला मिळालं. ग्लोबल क्यूज ही उद्यासाठी थोडे निगेटिव्ह आहेत. युरोपियन मार्केट सगळे मायनस आहेत, अर्धा ते 1% आसपास. डाऊ फ्युचरसुद्धा 200 पॉईंट मायनस आहे. त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केट्सवर सुद्धा आपल्याला आत्ताच्या घटकेला दबाव बघायला मिळतो. त्यामध्ये US मार्केट्स निगेटिव्ह टेरिटरीमध्ये जाऊन बंद झाले तर मला वाटतं आपण परत पुन्हा उद्या एक निगेटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. पण 22,500, बँक निफ्टीला 48, 48,200 या इथं एक बाउन्स बॅक येऊ शकतो असं वाटतं इंट्राडेमध्ये. पण हायर लेवलला परत प्रॉफिट बुकिंग येऊ शकतो. इन शॉर्ट थोडी व्होलॅटिलिटी उद्या राहू शकते. उद्या त्यात मंथली एक्सपायरीचा दिवस आहे. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.